हे थोडी सरप्राईज गिफ्ट आहे. हो मग तुला कुठे माहिती होतं आता आपण शॉपिंगला जाणार आहे? तू सरप्राईज दिलं ना तुला, त्याला सुद्धा सरप्राईज गिफ्टच म्हणतात. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे. मस्त इव्हिनिंग झाली आहे. जस्ट आमचा चहा सुद्धा पिऊन झाला आहे. आज आहे 2 जून. माझी आणि पुष्करची लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आज. काल तुम्ही सेलिब्रेशन आमचं बघितलंच असेल. बाबा अचानक केक घेऊन आले होते सरप्राईज म्हणून. पण खरं तर त्याची सुद्धा एक गंमत झाली. काल आम्ही गेलो होतो, तुम्ही बघितलंच असेल, एक्सपिरियाला मस्त फिरायला. आणि माझा आणि पुष्करचा असा प्लॅन होता की आमच्या घरात आई पप्पांची सुद्धा आजच ॲनिव्हर्सरी असते. सो आपण त्यांना सरप्राईज देऊया म्हणून खरं तर मी बाबांना फोन केला होता की तुम्ही केक घेऊन ठेवा, मी आणि पुष्कर येता येता पिक करू. कारण आम्हाला काल रात्री तिथे उशीर झाला होता. आम्ही इथे येईपर्यंत दुकानं बंद झाली असती. सो खरा प्लॅन असा होता की आम्ही सरप्राईज देणार होतो आई पप्पांना. पण मग तेवढ्यात मला बाबा म्हणाले की अंकू मीच रात्री केक घेऊन येतोय. सो मग तो आम्ही केकचा प्लॅन आमचा कॅन्सल केला आणि रात्री बाबा छान केक घेऊन आले होते आणि आमचं मस्त मिडनाईट सेलिब्रेशन झालंय. आणि आज अजून आमचा काही जास्त प्लॅन ठरला नाहीये. खरं तर एकदा म्हणत होतो की आपण बाहेर जाऊया का, पण आपण बातम्यांमध्ये बघतोच आहोत की 63 तासांचा रेल्वेचा मेगा ब्लॉक आहे. त्याच्यामुळे बाय रोड सुद्धा जायला प्रचंड ट्रॅफिक आहे. आणि याचा अनुभव कालच आम्ही घेतला की खरं तर आमच्या घरापासून एक्सपिरियाला जायला हार्डली अर्धा तास लागतो, पण काल आम्हाला 2 ते 2.5 तास लागले जायला. सो म्हटलं बाहेर सुद्धा आज जाण्यात काही पॉईंट नाही. आणि आत्ताच तुम्ही ऐकलं असेल की पुष्कर मला सरप्राईज गिफ्ट देणार आहे. खरं तर सरप्राईज काही नाही. त्याने मला सांगितलं की अंकिता असं असं आपण छान, तुला काय शॉपिंग करायचं असेल ते करूया. सो आता आम्ही त्याच्यासाठी बाहेर पडणार आहोत. पण त्याआधी जनरल घरातलं रुटीन तर चालूच असतं आपलं. बर्थडे सेलिब्रेशन्स असू देत, ॲनिव्हर्सरी असू देत, ती तर सगळी कामं होतच असतात. सो थोडीशी कामं करून मग आम्ही बाहेर पडतो. लॉंग ट्रिप प्लॅन करायला हवी होती आपण. होणार आहे, पण आपला तो प्लॅन नाही ना वर्कआउट झाला. हो ना. तर ॲनिव्हर्सरी आहे, सो कुठेतरी मस्त लॉंग ट्रिपला जाऊया असा सुद्धा एकदा आम्ही प्लॅन केला होता. पण तो खरंच आमचा वर्कआउट नाही झाला. पुढच्या आठवड्यात किंवा नेक्स्ट मंथमध्ये कधीतरी तो प्लॅन करूया. सो पुष्कर पेंडिंग आहे हा लॉंग ट्रिप. येस. चहा झालाय आमचा जस्ट. सो आता जरा पुढची कामं थोडी थोडी. आजी आणि राहुल इथे सापशिडी खेळतायत, सॉरी लुडो खेळतायत. पण हे असं कसं काय ग्रीन आणि येलो कसं काय? बरोबर सोंगट्या हरवल्या आहेत, आम्ही असं समजून घेतो फक्त. अच्छा, म्हणून रेड 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 येलो 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 रेड येलो. आणि राहुलला अॅनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून सापशिडी हवी आहे नवीन. म्हणजे नवीन सोंगट्या येतील. सोंगट्या नवीन येतील ना? पूर्ण सापशिडी आणू का फक्त सोंगट्या राहू? नाही, त्यांना विचार ना. मिळतं मला वाटतं, छोटी डब्बी मिळते. आमच्याकडे राहूचं हे एक आहे, कोणाचाही बर्थडे असू दे किंवा अॅनिव्हर्सरी असू दे, जे आपण सेलिब्रेशन करतो त्या सेलिब्रेशनचा केक राहुलच कापायचा असतो. गिफ्ट आता आज आमचं अॅनिव्हर्सरी आहे. सो पुष्कर पटकन जेव्हा मला म्हणाला की अंकिता चल सरप्राईज गिफ्ट घ्यायला जाऊया, तिकडनं तो धावत बाबाकडे आला आणि म्हणाला तुम्ही माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज गिफ्ट आणा. बरं, त्याला आम्ही म्हणालो आम्ही तुला सरप्राईज आणू. नाही, ते पण तोच सांगतो की मला सरप्राईज काय आला. सो आता त्याने आम्हाला आज सांगितलं की त्याला त्या सापशिडीच्या त्याच्या सोंगट्या हरवल्यात. सो बघूया, जर नुसत्या सोंगट्या मिळाल्या तर त्या घेऊन येऊन आता नवीन सापशिडीच घेऊन येऊ. त्याला रागवून दाखव खिडकी कसा रागवून कसा बसला होतास? कसा रागवलेला? अरे हा कंदील लावला कधी? कालच लावला आहे. परवा हो काय? काही सोपं होतं, फक्त एक ना त्याला सेलोटेप लावायची होती. आणि अंकिता आता देवासमोर दिवा लावतीये. मस्त प्रसन्न वाटतंय. तो कापूर नाही लावला आज? आता लावते ना बाहेर. हे झालं ना की बाहेर लावते ना. त्याने मस्त वाटतं संध्याकाळी. मस्त वाटतं. आणि अगदी अरे थोडासा लावला ना तरी छान वाटतं त्याच्यात. लावूया लागलाय. राहू चिटिंग करून खेळतो ना? नाही चिटिंग म्हणजे अरे त्याचं म्हणणं आहे की मी जिंकायचंच नाही कधी. अरे राहू दे, असू दे, खेळ खेळ. नाही, मी काय करते ना, मी आता जरा टाकत. अरे खेळ बाबा, ये माझ्या शना, ये खेळ लवकर. माझी गुंडी, माझी ओबलू, ये. झाली का तुम्ही भांडी? झाली, थोडीशीच आहे. आता आपली चहाची दुधाचं आहे, जरा राहू प्यायला ते. हे चेंज कधी केलं तू? परवा. ते आधीच चांगलं वाटत होतं. हो, अरे पण ना ते आठवड्याने आम्ही जरा चेंज करतो. काय होतं
कसलेही हात लागतात, राहू पटकन येऊन पुसतो ना, मग ते आठवड्याला जरा चेंज करून ठेवतो. आता ते धुवून ठेवलंय, हे नवीन घातलंय. तेच आहे हे. होय बघ, उलटी साईड आहे फक्त. तेच म्हंटल असं कसं कलर कसा चेंज झाला. हे आपण पहिले घातलेलं. दोन्ही साईडने वापरता येतं ना. अच्छा अच्छा एका साईडला ग्रे, एका तेच साईडला म्हटलं परवा ग्रे बघितलं होतं आणि आज एकदम चेंज. एक अजून एक असं व्हाईट आहे. कुठला डान्स आहे हा? हा कुठला डान्स आहे? काय झालंय हे आता? माझी 2 घरे गेल्या. क्या बात है. चल अंकिता पटकन आवर जाऊन येऊया आपण. हो चल चल, झालं माझं एवढंच करते की पटकन निघूया. तू माईक लावला नाहीयेस ना आता? नाही रे, माईकने काढून ठेवलंय मी. कुठे ठेवलायस? हा बघ इथे कनेक्टर मिळाला. अच्छा याच्यात आहे पाऊस मध्ये. कुठे? हा बघ इथे. सो सगळी कामं मस्त आवरली आहेत आणि आता माईक वरनच आमचा विषय चालू होता. त्यावरनं मला आठवलं, आजच्याच ब्लॉगवरती मी स्नेहा या आयडी वरनं मला एक कमेंट आली की ताई तू माईक कुठले वापरतेस हे आम्हाला सांगशील का. सो आम्ही हे बोया कंपनीचे माईक्स वापरतो आणि 2 आहेत पेअर माझ्याकडे, कारण एक iPhone 14 आहे आमचा आणि एक iPhone 15 आहे. सो एक 14चा आहे आणि एक 15चा, कारण त्याला C टाईप लागतो म्हणून. आणि हे दोन्हीही आम्ही Amazonवरनं परचेस केले. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन आणि रिझल्ट खरंच मस्त आहेत. सो दोन्ही आमचे बोया कंपनीचे माईक्स आहेत. विदाउट माईक हॅलो म्हण. हॅलो. माईक लावलाय. हॅलो. आणि आता पटकन तयार होते, कारण जसं तुम्ही बघितलं असेल की पुष्कर मला सरप्राईज गिफ्ट घेणार आहे. त्याच्या भाषेत ते खरं तर सरप्राईज आहे, पण ऑब्व्हियसली मीच ते घ्यायला येते. सो ते अजिबातच सरप्राईज नाही आहे, बट नवरा गिफ्ट घेतोय, सो नाही अजिबातच म्हणणार नाही. आणि सो पटकन तयार होतो. आणि हा जो ड्रेस आहे काल मी जो वेअर केला होता, त्यावरनं सुद्धा मला बरेच कमेंट्स आलेत की अंकिता हा तू ड्रेस कुठून घेतलायस. तर हा जो माझा ड्रेस आहे तो मी इंट्यून स्टोअरमधनं घेतलाय. त्याच्यामुळे त्याची लिंक माझ्याकडे नाही आहे, पण इंट्यूनचं जे ऑनलाईन स्टोअरची लिंक आहे त्यावरती जर मला स्पेसिफिक या ड्रेसची लिंक मिळाली सो ती नक्की मी तुमच्याबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. आता पटकन तयार होते आणि निघतो. आणि कमेंट्सचाच विषय चालू आहे. तर आजच्या व्लॉगवरती आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी तुम्ही खूप छान शुभेच्छा आम्हाला दिलेल्या आहेत. सो माझ्याकडनं आणि पुष्करतर्फे सुद्धा, आणि त्याचबरोबर आई पप्पांच्या वतीने सुद्धा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. सो आम्ही तयार झालो पटकन, आता आम्ही जाऊन येतो. राहू नाही येते आता, जास्त काही नको एवढं, पण तरी काय खाशील बघूया आल्यावर ठरवूया. आल्यावर ठरवूया. उद्या आपण आता डिमांड होतो पहिले चार्जर. असं नाही करायचं. जर बटन ऑन असेल तर पहिले बटन बंद करायचं आणि मग काढायचं आणि मग काढायचं. आणि मग आपल्याला जर हे चार्जर लावायचं असेल ना, हे चार्जर लावलं दुसरं की मग बटन ऑन. व्हेरी गुड. चलो बाय, टाटा. बाय 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 बाय. आईच बंद करा, पाळायला लागेल. सरप्राईज. ओपन करून देते तुला. आणि आता हे ह्याच्यातच ठेवायचा. फोल्ड वाली अंडी आहे, म्हणजे एवढी मोठी पण नको खेळायला. आणि सोंगट्या पण सोंगट्या पण आहेत ह्याच्यातच. ठीक आहे, सरप्राईज गिफ्ट. फायनली मला सरप्राईज अॅनिव्हर्सरी गिफ्ट. मला माहित असलेला सरप्राईज गिफ्ट मिळाला. हा मग ते दे ना आईला. आता दे आईला परत. आता तू हे बघ, मी आईला डोळे क्लोज करायला सांग. हा सांग. हात पुढे असा. ओपन. थँक्यू. हे तू आणलंस का गिफ्ट माझ्यासाठी?
थँक्यू. त्या काही मजा होता. तर फायनली घरी आलोत आणि सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालेलं आहे. मस्त छान छान ड्रेस घेतलेत, जीन्सवरचे टॉप सुद्धा घेतलेत. पण मी काय काय शॉपिंग केलंय हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. कारण आता जस्ट घरी आलोय, आता जरा डिनरची सुद्धा तयारी करायची आहे. सो मी पटकन फ्रेश होते आता आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की ड्रेस तुम्हाला दाखवते. सरप्राईज आहे की नाही ते तूच ठरव हा अंकिता. सरप्राईज कम मला माहिती असलेला सरप्राईज गिफ्ट आहे पण. कॉम्पॅक्ट